अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री म्हणून नरहरी झिरवळ यांनी पदभार स्वीकारलेला आहे। सर, खरं तर पदभार स्वीकारलेला आहे। उपाध्यक्ष असताना तुम्हाला मंत्री होण्याची फार इच्छा होती, मंत्री झालात, खाते मिळालेलं आहे। काय आता रोडमॅप असणार आहे खात्यामध्ये? असं आहे, माझी इच्छा होती असंच नाही, तर मी नेहमी म्हणत होतो की बाबा आता कोणाला तरी उपाध्यक्ष होऊ द्या, म्हणजे मग त्यांना उपाध्यक्ष म्हणजे काय करता येतं, काय काय कामकाज करता येतं। आणि मी आमदार म्हणून राहिलो, उपाध्यक्ष झालो, अध्यक्ष झालो, त्याचा अनुभव मला आला होता। आता मंत्री झाल्यावर अजून काही वेगळं असतं का हे पाहण्याची उत्कंठा निश्चित होती। आणि त्या पद्धतीनं मी अनेक वेळा आपल्याच माध्यमातून बोललोय की बाबा मी काही होऊ शकतो, आणि मग त्या पद्धतीनं मला अन्न आणि औषध आणि विशेष सहाय्य म्हणजे अतिशय महत्त्वाची खाती त्या ठिकाणी दिलेत। मी महायुतीच्या सगळ्या प्रमुखांचं मनापासून आभार मानतो, अभिनंदन करतो। खरं तर अनेक मंत्र्यांनी चार्ज घेतलेला आहे, तुम्ही उशीर केला। कुठेतरी आज पहिला दिवस आहे, नवीन वर्ष सुरू होत आहे, काही मुहूर्त होता आज? नाही, माझ्या मनी ध्यानी काहीही नव्हतं, मुहूर्त असा काही बघितला नाही, पण एक वाटत होतं सगळ्यांना की बाबा 1 तारखेला आपण जाऊन आणि तो चार्ज घेऊ। कारण एवढे म्हणजे दिवस गेले, ते अधिवेशनच्या नंतर मी पहिल्यांदाच मतदारसंघात गेलो होतो। मग गेल्यानंतर त्या मतदारसंघात नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी, युवकांनी सगळ्यांनी मिळून एक नागरी सत्कार करावा म्हणून त्या ठिकाणी सत्कार ठेवला। त्याच्यानंतर मी गावाकडे आलोय म्हणून रात्रंदिवस लोक अभिनंदन करायला येत होते। आणि मग पहिलं चार्जच्या अगोदर ज्यांनी चार्जपर्यंत मला पोहोचवलंय त्यांना भेटणं आणि त्यांचं सत्कार स्वीकारणं, त्यांचे आभार मानणे, हा कार्यक्रम झाल्यामुळे मी 1 तारीख ठरवली। खरं तर हा विभाग पाहिला तर अनेकदा भेसळीची प्रकरणं समोर येतात। काही दिवसापूर्वी बनावट औषधांचं सुद्धा प्रकरण समोर आलं आहे। याला कसं आपण सगळ्याला कात्री लावणार आहे? नाही, कात्री म्हणण्यापेक्षा आता आपण उद्याच्याला एक बैठक घेतोय, त्याच्यानंतर थोडं समजून घेऊन आणि भेसळ म्हणून नेमकं काय काय असतं। आता भेसळ म्हणजे शेवटी भेसळ ही सगळ्यांना माहीत आहे, कारण अशिक्षित माणूस जरी असेल तरी तो आता काय म्हणतो, आजार खूप वाटले। ग्रामीण भागात सुद्धा कधीच अटॅक नव्हता, कधीच ब्रेन ट्युमर नव्हता, कधी पॅरालिसिस नव्हता, जे काही मोठे आजार आहेत ते कधीच नव्हते। पण अशिक्षित माणूस सुद्धा सांगतो काय बाबा ते सगळं आपण भेसळ खातो, म्हणजे त्याला सुद्धा जाणवतं। कारण भेसळीत त्याचा सुद्धा सहभाग कसा आहे का आज खूप मोठं उत्पन्न आलं पाहिजे म्हणून खूप मोठे पेस्टिसाइडचा वापर, खूप मोठा खतांचा वापर, आणि मग तो त्याचंच उत्तर तोच देतो का आपणच एवढी मोठी रासायनिक खतं वापरतो आणि म्हणून रासायनिक खतं असतील किंवा ह्या भेसळ असतील ह्याच्यानं ह्या आजार होतात असं सर्वसामान्य माणूस म्हणतोय। म्हणून त्याच्यातून आपण सगळ्यांनाच असं प्रबोधनाची गरज आहे। निवड कायद्यानंच सगळ्या गोष्टी होतील असं नाही, तर प्रबोधनानं सुद्धा त्या ठिकाणी बऱ्यापैकी फरक पडेल, या दृष्टीनं आम्ही प्रयत्न करू। प्रबोधन होईल, मात्र बनावट औषधांचा वापर मोठा सुरू आहे। मागच्या काही दिवसांपूर्वी हे प्रकरण गाजलं होतं, थेट लोकांच्या जीवाशी खेळणं सुरू आहे। यावरती काय कारवाई करणार आपण? नाही, त्याच्यावर कायदेशीररित्या कारवाई करणारच, कारण आता तुम्हाला वाटतं या 8-15 दिवसातला जो काही मुद्दा आहे तो त्या ठिकाणी कायदेशीररित्या त्याला जो कोणी असेल त्याला त्या पद्धतीचं शासन केलं जाईल। खरं तर शरद पवार, अजित पवार एकत्र व्हा हे पांडुरंगाला साकडं घातलेलं आहे, काय सांगायला बद्दल? आता प्रत्येकाला वाटतं का बाबा एका कुटुंबात, कुटुंब म्हणजे निवळ पवार कुटुंब नाही, तर पूर्ण महाराष्ट्रात, देशात हे पवार कुटुंबाचं खूप मोठं वलय त्या ठिकाणी आहे। आणि त्याच्यात अचानक वेगळेपणा झाल्यामुळं प्रत्येकाला त्या ठिकाणी अडचण यायला लागलेली आहे का पवार साहेबांनी एवढ्या दिवस आपल्यासाठी एवढी वर्ष अगदी गंभीर आजारात सुद्धा समाजासाठीच ते आजही करतात, तर मग त्यांच्या अपोजला राहून दादाबरोबर राहणं, आता दादा इतकेच कामाचे आहेत हे महाराष्ट्राने देश मान्य करतो। तर अशा 2 विभूती ज्या आहेत त्यांना बाजूला राहून आपली हेळसांड होते, म्हणूनसाठी प्रत्येक माणूस त्या ठिकाणी विनंती करतो। मग तो परमेश्वराला करतो, दादाला करतात, दादाच्या पदाधिकाऱ्यांना करतात, तसं पवार साहेबांच्या पदाधिकाऱ्यांना लोक त्या ठिकाणी विनंती करतात। पवार साहेबांनी या संदर्भातलं काही बोलणी किंवा काही अजून तरी नाही काही, कारण पवार साहेबांनी बोलणं आणि बोलले तर ते ओळखणं अजून कोणाला जमलेलं आहे असं मला वाटत नाही। तुम्ही प्रयत्न करणार आहेत? कारण तुम्ही दादांच्या जवळचे आहेत, पवार साहेबांच्या जवळचे आहेत आहे, पण मी माझीच पंचायत सांगतो का मी ज्या दिवसापासून दादा बरोबर गेलो त्या दिवसापासून पवार साहेबांच्या समोरच गेलो नाही अजून, एवढा जवळचा आहे मी। जाण्याचा प्रयत्न नाही, जाणार मी आता जाणार।
पवार साहेबांकडे पवार साहेबांकडे जाणार. काय त्यांना विनंती करणार? पवार साहेबांना विनंती करणार, साहेब आम्ही आपल्याला किंवा जनता आपल्याला दैवत महाराष्ट्रातली देशातली शेतकरी मजूर सगळेच दैवत मानतात, पण ह्या राजकारणातल्या घडामोडीमुळं माझ्यासारखा आज किती महिने झाले असतील तेवढ्या दिवस आपल्याजवळ येऊ शकलो नाही. याचा अर्थ मी किती नर्वस असेल का मी साहेबांना सोडून आलो, मी कोणत्या तोंडानं साहेबांच्या समोर जाऊ असं अनेकांना वाटत असेल. म्हणून साहेबांना विनंती करू का बाबा आता एकत्र या. पाहतोय आपण शरद पवारांना जे आहे ती विनंती करू की एकत्र या, शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले पाहिजेत असं नरहरी झिरवळ म्हणताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरामन कृष्णा खापरे, राजू सोने, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.